हाय फ्रेंड्स, मी अक्षय भाटकर आणि तुम्ही बघताय टेक इट इझी. टेक इट इझीच्या आधीच्या एका एपिसोडमध्ये आपण एका गॅजेट शोची सफर केली होती. आज देखील मी एका नवीन गॅजेट शोमध्ये आलो आहे. याचं नाव आहे स्टफ गॅजेट शो. या गॅजेट शोमध्ये सॅमसंग, LG, HTC, BenQ अशा सगळ्या प्रकारचे ब्रँड्स आहेत आणि त्यांनी आपापले म्युझिक सिस्टीम त्याचबरोबर स्मार्टफोन देखील ठेवलेले आहेत. चला तर मग बघूया हे नवीन स्मार्टफोन आणि करूया त्यांचा रिव्ह्यू. मी या स्टफ गॅजेट शोमध्ये आलो आहे आणि आता मला जो पहिलाच काउंटर दिसतोय तो आहे HTCचा. HTCने एक नवीन फोन इकडे ठेवलेला आहे, डिझायर 500 नावाचा. आपण त्याचा रिव्ह्यू घेणार आहोत. चला तर मग बघूया HTC डिझायर 500. मी आलो HTCच्या काउंटरवर आणि या काउंटरवर जो पहिलाच फोन मला दिसतोय तो आहे HTC डिझायर 500. याआधी HTCचा एक दुसरा फोन होता, तो होता HTC डिझायर 600चा. पण त्या सिरीजमधला आणखीन एक फोन आणि एक जबरदस्त फोन म्हणून आपण HTC डिझायर 500कडे बघू शकतो. तिकडे बघू शकता याची स्क्रीन आहे ती आहे 4.2 इंचाची आणि त्याचप्रमाणे ही याचं डिझाईन आहे, एक वेगळे डिझाईन इकडे HTCने ट्राय केलं आहे. वेगळा कलर देखील आहे. आता आजपर्यंत असे कलर HTCने ट्राय केले नव्हते, पण आता मात्र HTC हा कलर देखील ट्राय करत आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे तो आहे 1.2 GHzचा Qualcomm Snapdragon 200 प्रोसेसर. 1 GB रॅम याच्यामध्ये HTCने दिला आहे. याचे आणखी फीचर्स आहेत ते म्हणजे याचा कॅमेरा याच्यामध्ये HTCने दिला तो आहे 8 मेगापिक्सलचा कॅमेरा. यामधून आपण 720p व्हिडिओ काढू शकतो. इकडे बघू शकता तुम्ही की चांगला कॅमेरा हा आहे. हा आहे व्हिडिओ कॅमेराची देखील क्वालिटी अतिशय चांगली इकडे दिली ती आपल्याला दिसते देखील आहे. आणि दुसरा जो आहे याच्यामध्ये जो फ्रंट कॅमेरा देखील HTCने दिला आहे, पण तो फ्रंट कॅमेरा आहे 1.6 मेगापिक्सलचा आणि तो देखील चांगला फ्रंट कॅमेरा असं आपण बोलू शकतो. दुसऱ्या याच्यामध्ये फीचर आहे हा फोन पूर्णतः अँड्रॉइडवर चालतो. अँड्रॉइड 4.2 जेली बीन या प्लॅटफॉर्मवर हा फोन चालतो आहे. आणि अजून एक महत्त्वाचं फीचर म्हणजे हा ड्युएल सिम आहे. सध्या मार्केटमध्ये जे काही फोन उपलब्ध होते ते सगळे ड्युएल सिम होत आहेत, म्हणून HTCने देखील हा फोन ड्युएल सिम काढला आहे. याआधी काही फोन आहेत जे ड्युएल सिम आहेत, पण HTCचा हा चांगल्या आणि प्रीमियम रेंजमधला ड्युएल सिम फोन आपण याच्याकडे बघू शकतो. त्यामुळे एकूणच मार्केट कॅप्चर कसं करायचं हे HTCला आता कळलं आहे आणि ते सगळं लक्षात ठेवून HTCने हा एक नवीन फोन लॉन्च केला आहे. माहिती तर याच्यासाठी थम्सअप आहे, तुम्ही हा फोन नक्की घेऊ शकता. HTC डिझायर 500 नंतर मी जाणार आहे हार्मनच्या बूथवर. याचे सब ब्रँड्स आहेत हार्मन कार्डन आणि JBL ब्रँड तुम्हाला माहितीच असेल साऊंड सिस्टीमसाठी किती फेमस हा ब्रँड आहे. तर मी आता त्याच काउंटरवर जाऊन त्याच बूथवर जातो आहे. चला तर मग बघूया कोणती नवीन म्युझिक सिस्टीम त्यांनी इकडे ठेवली आहे. हा स्पीकर तुम्हाला वेगळा वाटत नाहीये,
हा स्पीकर आहे JBLने नुकताच लॉन्च केलेला पल्स स्पीकर। याच्यामध्ये वेगळी एक म्युझिक सिस्टीम द्यायचा JBLने प्रयत्न केला आहे। तुम्ही इकडे बघू शकता म्युझिक बरोबर लाइटिंग देखील दिलेली आहे। हा वायरलेस स्पीकर आहे, याला ब्लूटूथने आपण कनेक्ट करू शकतो। त्याचप्रमाणे याला वेगवेगळे पोर्ट्स देखील दिले, त्याने देखील आपण मोबाईलने देखील कनेक्ट करू शकतो याला। तुम्ही इकडे बघू शकता इकडे हे बटन्स दिलेले आहेत। हा प्लस मायनस हा जो आहे तो आवाजाचा आहे। आणि रंग जर चेंज करायचा असेल तर आपण हे बघा रंग, आपण हे रंग चेंज झाले, जसं गाणं चेंज होतं त्याचप्रमाणे याचे रंग देखील चेंज होतात। त्यामुळे एक वेगळं द्यायचा प्रयत्न केला आहे। 10 तासांपर्यंत त्याची बॅटरी राहू शकते। त्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर जर आपल्याला पिकनिकला वगैरे गेलो त्या ठिकाणी आपल्याला हा स्पीकर घेऊन जाणं अतिशय चांगला आहे। दुसऱ्याकडे एक युनिक डिझाईन असलेला एक स्पीकर आहे, तो म्हणजे हा स्पीकर। इकडे तुमचा पूर्ण काचेचा स्पीकर आहे, त्याच्यामध्ये जी वायरिंग आहे ती पूर्णतः लपलेली वायरिंग आहे। हे बघा हा वूफर आहे आणि हे जे दोन आहेत ते त्याचे स्पीकर आहेत। वूफरमधून एक पूर्णतः काचेची सिस्टीम आहे आणि वूफर जो आहे तो अतिशय खाली आहे। हा देखील वायरलेस आहे, ब्लूटूथने आपण याला कनेक्ट करू शकतो। याची किंमत आहे 15,000 रुपयांपर्यंत। त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर देखील हा स्पीकर घेऊ शकता। पण अजून एक अतिशय लो बजेट स्पीकर इकडे JBLने ठेवला, तो देखील वायरलेस आहे आणि त्याला आपण आपल्या फोनने देखील कनेक्ट करू शकतो, तो आहे हा स्पीकर। हा JBLचा स्पीकर किती क्यूट आहे तुम्ही बघू शकता। वेगवेगळ्या कलर्समध्ये हा स्पीकर उपलब्ध आहे। याच्या पाठी एक वायर दिलेली आहे, या वायरने आपण हा स्पीकर आपल्या मोबाईलला देखील अटॅच करू शकतो। आणि याच्यामध्ये आहे ते ब्लूटूथ, हे बघा हे ब्लूटूथचं इकडे बटन दिलेलं आहे। ब्लूटूथने देखील आपण हा स्पीकर कनेक्ट करून कुठेही कधीही आणि कसाही वापरू शकतो। हँडी लुक दिलेला आहे, अतिशय चांगला स्पीकर, एक हटके अंदाज JBLने इकडे आपल्यासमोर सादर केला आहे। त्यामुळे हे जे गॅजेट शो आहे, या गॅजेट शोमधला एक आकर्षण म्हणून हा JBLचा बूथ आहे, हर्बन कार्डनचा बूथ आहे। या ठिकाणी वेगवेगळे जे हेडफोन्स आहेत ते देखील ठेवलेले आहेत, पण ते थोडे कॉमन आहेत। हे वेगळे जे काही गॅजेट्स होते ते आता मी तुम्हाला दाखवले। पुढे मी जाणार आहे अजून वेगळे गॅजेट्स शोधायला। चला तर मग याच गॅजेट शोमधले आपल्याला आणखीन काही गॅजेट्स बघायचे आहेत, पण इथे घेऊयात एक ब्रेक। बघत राहा टेक इट इझी।